सातत्याने जात राहिल्या. अगदी विक्रांतही आउट झाला. आदित्यही थोडासा साचपडत होता. जबाबदारी तुझ्या खांद्यावरती होती. कसा खेळलास, खेळण्याचं श्रेय कोणाला देशील आणि कशी वाटते डीपीएल मध्ये परफॉर्म करून? चांगलं वाटतंय, चांगलं वाटतंय. बस चांगलं वाटतंय, हरकत नाहीये. बोलायला थोडासा लाजतोय पण त्याची बॅट बोलते. वेल प्लेड हर्ष, थँक्यू सो मच. मी तुर्तास सांगतोय तुम्हाला थांबण्याची मुभा कशी मिळेल डीपीएल सीझन 3. आणि आता मात्र या स्पर्धेच्या बिझनेस एंड कडे आपण जातोय, कारण स्पर्धा ही शेवटच्या टप्प्यावरती येते आणि अशा शेवटच्या टप्प्यावरती आलेल्या महत्वाच्या आवाजाकडे आपण जाणार आहोत. जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे जोडले जातील मयूरजी भोईर सर. थँक्यू. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्वांचं सायंकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत डीपीएल सीझन 3. आणि आता मात्र मॅच देखील तितक्याच क्रुशल व्हायला लागल्यात. प्रत्येकासाठी विषय फार महत्वाचा आहे आणि ही परिस्थिती, ही सिच्युएशन आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती क्लीन बोल्ड आकाश गुरसे च्या नावासमोर एकही धाव नाहीये या महत्वाच्या मॅच मध्ये. ऋषीचा इंटेलिजन्स आणि आकाशचं फेलियर. विकेट. आता मात्र सूचना येते की ड्रिंक्स ब्रेक आता होणार नाहीये. स्ट्रॅटेजिक टाइम आउट नसेल, चल पाणी लागलं तर नक्कीच आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ अशी मात्र आता सूचना येते. कारण वेळेची फार गरज आहे मित्रांनो. वेळ कशी बदलते पहा. ऋषीचा इंटेलिजन्स रिपोर्ट फार सुंदर होती आणि आकाश गुरसेचा फेलियर या मॅच मध्ये. शून्यावरती आकाश बाद झालाय. संघ थोडा अडचणीत सापडलाय. एस वायटर सध्या तरी आकाशला विचार असेल वाय गरज होती का, काही विकेट फेकली गेली. पण मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज देवेंद्र गर्शी डीजी डेंजरस. आता मात्र देवेंद्रसाठी पहिलाच बॉल आपण पाहतो. पंचांचे दोन्ही हात समांतर होतात. एक धाव एक्स्ट्राची मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे सरकेल आणि धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्या म्हणजे एक संघाचा श्रीगणेश झालाय. एकावरती एक. आता मात्र शिफ्ट करण्याचा प्रयत्न दोन खेळाडूंच्या मधून. चेस सुरू होती पण दोन खेळाडूंच्या मधून बॉल निघून गेलाय. सी बापा डावामधील पहिला चौकार डेंजरस देवेंद्रच्या बॅट मधून. 4. भाई गाणे वाजव. एक करण गाणी. थँक्यू. चेक देवेंद्र यांच्यासाठी पारितोषिक आलं. 3 बॉल 3 चौकारांसाठी प्रथम यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. कॉम्बॉक्स पारितोषिक प्रत्येक बॉल वरती पारितोषिक ऍड ऑन केली जातात कारण की मॅच तशा महत्वाच्या झाल्यात. लीग फॉर्मॅटच्या शेवटच्या भागाकडे आपण येत असताना जिंकणं फार गरजेचं झालंय. हलक्या हाताने ग्लास करण्याचा प्रयत्न. फॉलोलेनचा हा बॉल होता. पाय एकत्र जोडले गेले. त्यानंतर आपण पाहतो बॅटचा फ्लो थोडासा टर्न केला आणि ऍक्शन रिप्ले मध्ये क्लिअर विजन आपल्याला स्पष्ट होत असताना एक धाव येते मात्र माहितीये. 6 धावा धावफलकावरती. 6 रन्स. हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न. माहिती आहे सौरभला देखील आकाशची विकेट गेली आहे. त्यानंतर रिस्क घेण्याची गरज नाहीये. सिंगल डबलने आता मात्र धावफलक पुढे नेण्याची गरज आहे. जशी परिस्थिती आणि परिस्थितीला अनुकूल फलंदाजी इथे मात्र केली जाते. स्वेच हिट करण्याचा प्रयत्न आणि चांगलं फिल्डिंग. एकच धावेतून मात्र मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 8. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिलं सत्र मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न. रिस्की रन नो स्ट्राइकिंग इन. सौरभचा हा रिस्की कॉल होता. एक धावेतून मात्र मिळेल.
जोखीम इथे मात्र घेतली जात नाहीये. पहिल्याच ओव्हरमध्ये इंटेन्स स्पष्ट होता की ऋषीच्या अगेन्स्ट मात्र मोठ्या धावा बनवायच्या नाहीयेत. एक चौकार मिळाला तर ठीक आहे, अन्यथा रन बॉल देखील परफेक्ट. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 9 धावा धावफलकावरती. वाऱ्याची झुळूक, थंडगार वारा आता मात्र सुटायला लागला. तर आमच्या डीजे ऑपरेटरला देखील थोडीशी संधी देऊयात. विकेट मिळाली सौरभ भुवनची. सेलिब्रेशन ट्रिपल श्रीराम 11 संघाचं. सुनने का गाना आणि आता मात्र मॅचची वास्तविकता बिघडली आणि मैदानाच्या आतमध्ये वास्तव आलाय. परिस्थिती थोडीशी गंभीर झाली आहे. अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. आता मात्र अनुभव खऱ्या अर्थाने पणाला लागले. कारण की विजयाची शिदोरी जर आपल्या दिशेला आणायची असेल, विजयाची मशाल पेटवायची असेल तर मात्र धावांची गरज आहे. आणि सुरुवातीला तुमचा बेस ह्या धावांनी स्ट्रॉंग होऊ शकतो. जर धावांचा तुटवडा पडला तर ऑपोजिशन डेफिनेटली तुमच्यावरती हावी होऊ शकतो. अश्विनचा पुढचा बॉल ऑफसाईडला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. वास्तवला मात्र बॉल समजत नाहीये. येतोय तो डॉट बॉल. कारण की टप्पा पडतोय, बॉल अत्ता पत्ता कुठे जातोय काही कळत नाहीये. बॅट फिरते, फलंदाज रिॲक्ट होतोय, पण कनेक्शन हवंय ते नाहीये, ते मिस होतोय. क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय. वास्तव आला आणि वास्तव गेला. विकेट मिळाली पुन्हा एकदा अश्विनला. विकेट्स येतात आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. जेपी जयेश परब. धावा झाल्या धावफलकावरती त्या म्हणजे 10. आक्रमणाची आता मात्र गरज आहे, कारण की संयमाचा बाण तुटलाय. आक्रमण करण्याशिवाय पर्याय उरला नाहीये. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता. डावे स्टिक सोडून जाणार बॉल. पंचांचे दोन्ही हात समांतर होतात आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती ऍड होते. 11 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपल्याला क्लिअर झालं. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. वन मोर एक्स्ट्रा रन, एक्स्ट्राज फार घातक ठरतील. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली तुषार कडून. एकदम तो कोपर संघाचा हा खेळाडू आज मात्र ट्रिपल श्रीराम 11 संघामध्ये खेळतोय. पण प्रत्येक जण संघ मालकाला आपलासा करून खेळतोय. संघाच्या नावासाठी खेळतोय, संघाच्या स्वाभिमानासाठी खेळतोय. आणि ही मातीच्या दरवळामध्ये हे खेळाडू खऱ्या अर्थाने चमकतायत. स्वारगट करण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा हळूवार पद्धतीने थर्ड मानला जातो, जिथे मात्र प्रोटेक्शन आहे. या क्रीडांगणाचं वैशिष्ट्य हे की प्रत्येक जण आपण पाहतो बाउंड्री लाईनला फील्ड करतोय. त्यामुळे गॅप शोधण्यासाठी फलंदाजाला थोडीशी अडचण निर्माण होते आणि फिल्डिंग चेंजेस देखील जास्त करण्याची गरज लागत नाहीये. फक्त रोटेशन आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे वेळ देखील तितकाच कमी लागतोय. आणि मित्रांनो 16 मिनिटांचा वेळ तुमच्याकडे आहे, त्यामध्ये अजिबात कमतरता केली गेली नाहीये. 16 मिनिटांमध्ये नाही झालं तर एक खेळाडू मैदानाच्या बाहेर. 22 मिनिटांमध्ये इनिंग कंप्लीट नाही झाली तर कदाचित पेनल्टी. 14 धावा धावफलकावरती, 14 रन्स. गोलंदाज सुरेश पुन्हा एकदा तयार. दिमागात टाकलेला बॉल रीड केला. हो, चांगली फिल्डिंग फार लेग मध्ये. का बात आहे सूरज.
बॅकवर्ड स्कोअर लेग मधून हा फाईन केलेला स्ट्रोक होता. स्वतःला पूर्णपणे स्ट्रेच केलं आणि शेवटच्या क्षणाला बॉल आतमध्ये ढकलला. एक धाव इथे मात्र मिळते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 15 रन्स. ऋषी पुन्हा एकदा तयार स्वागी गेंडवरती जयेश. स्वेट पॉवर जनरेट करण्याचा प्रयत्न व्ही शेप मध्ये खेळाडूंना थोडासा बिझी ठेवतो जयेश. गॅप शोधावी लागेल. धावा बनवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मेहनत थोडी करावी लागेल. पराकाष्ठा मेहनतींची आहे आणि त्याची पुष्टता करण्यासाठी आजचा हा दिवस. हे सर्वजण पाहतात एका चांगल्या खेळाची अपेक्षेने. हे सर्व प्रेक्षक आलेले आहेत आणि त्यांना मात्र एक चांगला खेळ हवाय, एक चांगलं बॅटल हवंय, एक चांगलं द्वंद्व हवंय. हो इथे मात्र ड्राईव्ह करण्याचा हा प्रयत्न. एक धाव इथून मात्र मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 17 रन्स. 17 धावा आतापर्यंत लागलेल्या गेल्यात. ऋषीचा पुढचा बॉल स्ट्रायकिंग एंडवरती जयेश. बॉल आता मात्र सरळ सोडून दिला. व्हाईट बॉलचा इशारा. एका रनने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 18 रन्स. पहिल्या सत्रामध्ये 18 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. आताचा बॉल देखील धीम्या गतीने टाकण्याचा प्रयत्न. व्हेरिएशन्स आपल्या बोटांची जादू आणि आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन. नियंत्रण थोडंसं सुटल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं हे एक्स्ट्रा रन्स कुठेतरी मिळत आहेत टीम SY टर्फला. तो मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जायंट जयेशने एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तर केला होता पण विकेट मिळाली आहे. माघारी पाठवलंय जयेशच्या विकेटचं पतन होत आहे. SY टर्फला अजून एकदा कलागतोय. सलग 3 चौकारांसाठी इथे मात्र ओम साठी पारितोषिक आलं. बाक टू बाक 3 चौकार ओम साई गणेश संघाकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल ओम म्हात्रेसाठी. ऋषी तयार होतोय. बॉटमॅनचा वापर केलाय. 9 साईडवरती थ्रो तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 19 धावा आतापर्यंत झाल्यात आणि षटक देखील कंप्लीट झालंय. षटक कंप्लीट झालंय सर. चला 5 बॉल आहेत. ऋषी एक बॉल फेकावाच लागेल. 5 बॉल झालेत. ऋषी म्हणतो मला तर माहितीच होतं जर कदाचित मायनस झाला असतं तर फायदाच होता पण फायदा कोणाचा होणार नाही. फेअर गेम आहे. DPL तुम्ही अनुभवतात कारण की DPLच्या प्रत्येक पानावरती अगदी शुद्धपणे सर्व काही लिहिलं जात आहे. आणि प्रत्येक पुस्तकाची एक खासियत असते. प्रत्येक कथा संग्रहाचं एक खासियत असते ते म्हणजे त्यांचं शुद्ध लेखन. इथे मात्र आताचा बॉल विकेट मिळाली आहे. घेतलेला हा पॉज आणि त्यामध्ये ऋषीची खुशी आणि संघ सेलिब्रेट करतोय. डेंजरस देवेंद्रची विकेट.
आदल्या फळीमध्ये जो जोर हवा होता तो देखील निघून गेला. आता मात्र आलाय लो ऑर्डर मध्ये, पण लोअर ऑर्डर मध्ये फलंदाज आहे ओम म्हात्रे. मी म्हणतो ओम म्हात्रे या क्रमांकावरती आलाय आणि या क्रमांकावरती आता मात्र या खेळाडूला छाप सोडावी लागेल. पिंच हिटरची भूमिका स्वाट संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटचा खेळ नेहमी आपल्याला पाहायला मिळतो. एक नेहमी क्वेश्चन विचारतात, पण त्या प्रश्नांची उत्तरं जो खेळाडू देतो तो चमकतो. कारण की क्रिकेटचा खेळ तुम्ही कुठे कधी आणि काय खेळतात हे विचारत नाही, तुम्ही कसं आणि कशासाठी खेळतायत हे विचारलं जातं क्रिकेटच्या खेळामध्ये. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये श्रेयस आला आणि श्रेयससाठी पारितोषिक देखील आलंय. श्रेयसच्या नावासमोर पारितोषिक पटकावण्याची संधी, अर्थातच पारितोषिक थोडंसं बफर होतं, लोड होतं. पारितोषिक पटकावण्यासाठी बॅक टू बॅक 3 चौकार मारावे लागतील आणि पारितोषिक लावलंय ते म्हणजे त्यांच्याच मित्राने ऋषिकेश मोहितेने. पारितोषिक पटकावण्याची संधी, नावापुढे मात्र ते प्राइज लोड होत आहे, पण पटकावण्यासाठी 3 चौकार त्यांना मारावे लागतील. संघाला गरज देखील स्वाईट टर्फ तर त्याच अपेक्षेमध्ये असेल की मोहितेंची तिजोरी थोडीशी रिकामी होऊ देत, आमच्या संघाला धावा हव्यात, त्यासाठी हा प्रयत्न करावा लागेल श्रेयसला. वाईड बॉलचा सिग्नल, एक्स्ट्रा रनने धावफलक पुढे सरकतंय. आता मात्र पारितोषिक थोडंसं वाढलं आणि 1000 रुपये 1000 प्राइज मिळेल. स्वीप करण्याचा प्रयत्न. आता मात्र ओम देखील थोडासा येतो आणि चर्चा करतोय एक्झॅक्टली काय करण्याची गरज आहे श्रेयसला, काय इथून मात्र करणं गरजेचं आहे. आणि ओम मैदानाच्या आतमध्ये घेतोय तर ओम साठी देखील पारितोषिक येतोय, ते म्हणजेच ग्रामीण टेनिस क्रिकेट 70 पेज. या पेज वरून अर्थातच या पेजचे प्रोप्रायटर मंगेश चौधरी यांच्याकडून इथे मात्र पारितोषिक आलंय 500चं. बॅक टू बॅक 3 चौकार जर ओमने मारले तर ओम साठी पारितोषिक. ओ श्रेयसने आघात करण्याचा प्रयत्न तर केला, पण प्रतिशोध विकेट इथे मात्र मिळाली आहे. फलकावरती लागल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित भंडारी येतोय. ओ क्या बात आहे रोहित, इनोव्हेटिव्ह स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. सिग्नल येतो तो म्हणजे व्हाईट बॉलचा एक्स्ट्रा रन. हो आता मात्र आपण एकदा स्वच्छ करण्याचा प्रयत्न, पण चेंडू आणि बॅटचं करेक्शन होत नाहीये. आता मात्र जास्तीत जास्त चेंडू हवेत ते मात्र ओम म्हात्रेला. समोरच्या फलंदाजांना मात्र रोल समजावा लागेल, कारण की रोल समजल्यानंतर तुम्हाला फक्त स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं, अटॅक करण्याचं काम तर ओमचं आहे. पुन्हा एकदा स्वच्छ गॅप मिळाली का, पण धाव देखील घेतली जात नाहीये. येतोय तो डॉट बॉल, षटक झाले कंप्लीट. षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात, त्यामध्ये 24 चेंडूंमध्ये 24 धावा बनल्या. 6 चेंडू अजून शिल्लक आहे आणि मैदानाच्या आतमध्ये ओम म्हात्रे अजून खेळतो. ओम म्हात्रेला या क्रमांकावरती आणणं, इतका लोअर ऑर्डर मध्ये बॅटिंग करवणं, आकाशची टॉप ऑर्डर मध्ये विकेट कोसळणं, सौरभ बोवर्डचा तो इंटेंट, बॅटिंग थोडीशी सुरक्षित समजणं, एसवाय टफ थोडंसं अडचणी सापडला. 24 धावा धाव फलकावरती, सत्यस्थिती आहे 24 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चोवीस धावा झाल्यात. यस तिथे करेक्शन केलं जाईल. आपण बघूया डावाकडे. बॉलिंग मार्क वरती लक्ष्मण आणि लक्ष्मणच्या समोर पहिलाच बॉल, मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती विकेट मिळाली आहे. ओम म्हात्रेने एक्झॅक्टली काय केलंय, विकेट इथे मात्र मिळतीये. रनआउटची विकेट पहिल्याच बॉल वरती. आणि आता मात्र
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय जयेंद्र म्हात्रे. जयेंद्रने देखील बॅक टू बॅक 3 चौकार मारले तर ओम साई गणेश संघाकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल जयेंद्र म्हात्रेसाठी. आज मात्र खऱ्या अर्थाने पारितोषिक लावली जात आहेत या खेळाडूंवरती. रोहित मात्र पुढे येतो. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलचं प्रमाण वाढलंय, डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढलंय. या हाय व्होल्टेज ड्रामामध्ये हा लिमिटेड स्कोर पाहायला मिळतोय. ओ स्कूप खेळण्याचा प्रयत्न, एक धाव इथून मात्र मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. SY टर्फ जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 26च्या घरामध्ये 26. स्वीप करण्याचा प्रयत्न, झेलची संधी, विकेट इथे मात्र मिळाली आहे. लिडिंग एज मैदानाच्या बाहेरचा रस्ता. कदावीच्या मदतीने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 27-27. गोलंदाज लक्ष्मण पुन्हा एकदा तयार होतो. स्ट्रायकिंग वरती रोहित भंडारी. इथं मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्कच होत नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉल आणि इथं मात्र हे सत्र आपल्याला पाहायला मिळत आहे. आतापर्यंत डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये अनेक सारे सामने पाहायला मिळाले पण प्रत्येक सामन्यांच्या तुलनेमध्ये हे आता मात्र डिफिकल्टीज SY टर्फ संघाच्या थोड्या वाढल्यात कारण की धावा झाल्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 27. लक्ष असेल ते 28 धावेंचं. 28 धावे इथं मात्र बनवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जसं संघ दाखल होईल आणि या मध्यंतरामध्ये पुढच्या संघाची स्ट्रॅटेजी आपण ऐकूयात प्रेझेंटेशन बॉक्स मधून जिथे मात्र आमचे कॉमेंटेटर्स तयार आहेत. हॅलो, चला लवकर टॉसला या. शिवाज्ञ 11 आणि SB ग्रुप मोठा गाव. चला दोन्ही टीमचा कॅप्टन टॉस साठी ताबडतोब या. शिवाज्ञ 11. चला ही जर पहिला बॉल पडला तर तुम्हाला नियम माहितीच आहेत आणि टॉस करण्यासाठी मी ऐश्वर्या पावसकर साहेबांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. ऐश्वर्याच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. चला दोन्ही कॅप्टन्स लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण ओपनिंग पेअर देखील आपल्याला पाहायला मिळते. कॅप्टन्स टॉस इथे मात्र आपण करत आहोत. टॉस इथे मात्र आपण करत आहोत. SB ग्रुप मोठा गाव संघाचा कॉल अर्थातच किरण कॉल करतोय. डोंबिवली प्रीमियर लीग आणि डोंबिवली प्रीमियर लीगचा सिम्बॉल देखील आलाय. ऐश्वर्याला रिक्वेस्ट करतो आपण विराजमान व्हा आणि किरण निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचे तुम्ही प्रयत्न करता. समोर तुमच्या समोर शिवाज्ञ संघ आणि चांगला संघ आहे पण आता मात्र जसं जसं बिझनेस एंडकडे येतोय शेवटच्या टप्प्याकडे आपण येतोय तर अपॉर्च्युनिटी आणि संघाची परिस्थिती ती देखील गंभीर झाली आहे. तर अशा सिच्युएशन मध्ये तू संघाला काय मेसेज देशील आणि आपल्या संघाला कसं मोटिवेट करशील? संघाला मी आधीपासून सांगतोय की फक्त बॅटिंग आणि बॉलिंग करून नाही होणार, आपल्याला फिल्डिंग पण करावं लागेल कारण की आमची आता सेकंड मॅच जी होती ती आम्ही फिल्डिंगने जिंकलो असतो कारण की 3 बाउंड्री मिस फिल्डिंगनी झाल्या आणि ती मॅच 7 रन 1 और 7 वर आली तर ती एखादी बाउंड्री पण अडवली असती तर 10-11ची मॅच जितूनही नसती दिली. थँक्यू सो मच. आता मी मात्र प्रेम सोबत हलके 2-3 प्रश्न प्रेम विचार. टॉस प्रेम किती महत्वाचा होता? टॉस महत्वाचा होता.
पण आता मात्र प्रथम तुम्हाला बॅटिंग करायची, किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त. अच्छा, जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न, थोडासा विलंब न घेता वळूयात आपण मात्र मैदानामध्ये, जिथे मात्र धावांचा चेस करायचा. 28 धावा इथे मात्र चेस करत आहोत. पण टॉस बॉक्स मधून टॉस जिंकलाय तो म्हणजेच टीम एसबी ग्रुप मोठा गाव संघाने, आणि निर्णय घेतलाय तो म्हणजेच फिल्डिंग करण्याचा. इथे मात्र चेस करायला सुरुवात होते आणि धावा बनायला देखील सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, धावांचा संगम आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वाचा होता का बोलशील त्याला आता? ऋषिकेश मोहिते यांनी मात्र पुन्हा एकदा श्रेयसवरती पारितोषिक लावलं. हॅट्रिक जर घेतली तर 500 रुपयांचं पारितोषिक. इथे मात्र आधीच आपल्याकडे बॅलन्स कमी, आणि अशा प्रकारे आपण धावा खर्च केल्यावरती आपलं नुकसानच होईल. चौकार इथे मात्र आला. मित्रांनो, वेळेची काळजी करणं फार गरजेचं आहे, कारण की कधी कोणाचा टाइम बदलेल सांगता येत नाही. सध्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते की गॅसचा देखील आपल्याला आता मात्र योग्य वापर करावा लागतो. सर्वजण गॅसवरतीच आहेत, कारण की गॅस मिळेल की नाही हे सध्याच्या घडीला माहित नाही. मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. एक धावातून मात्र मिळेल, आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 7. अर्थातच पेट्रोल भरण्यासाठी देखील आपल्याला 2 ते 3 वाजता जावं लागतंय. तर सध्याची परिस्थिती आपण पाहतोयच. पुन्हा एकदा जणू काही फलंदाजाने ठरवलंय की आपल्याला कुठे आणि कोणत्या झोन मध्ये टार्गेट करायचं. स्वायटर थोडस चिंता निर्माण झाली आहे, पण इथून देखील चमत्कार होऊ शकतो मित्रांनो, कारण की मन के जीते जीते मन के हारे हार. लढना तो होगा, जिंकावं तर लागेल. जिंकायसाठीच तर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही उतरलात. सहज काही मिळत नाहीये, आणि ज्यांना मिळत नाही ते मात्र ओरबडण्याचाही प्रयत्न करतात. षडयंत्र आखले जातात, रणनीती बनवल्या जातात. तुम्हालाही रणनीती बनवावी लागेल, नीती बनवावी लागेल. मग ती नीती कशी असू देत, कारण की सामदाम दंडभेद विजयाशिवाय पर्याय नाही सध्याची परिस्थिती. कारण की जसं असं मात्र दिवस पुढे चाललाय, तसं असं मात्र अंतिम रात्रीकडे, अर्थातच शेवटच्या मॅचकडे आपण वळतोय, आणि प्रत्येक मॅच फार महत्वाची झाली. लीग फॉर्मॅट मध्ये असंच असतं की कोणाच्या जिंकण्याने कोणाचा फायदा होतो आणि कोणाच्या हरण्याने कोणाचा फायदा होतो. फायदा नुकसान नफा तोटा आपल्याला लीग फॉर्मॅट मध्ये नेहमी पाहायला मिळतं. मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज आपण सौरभला पाहतो. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि धावा धावफलकावरती लागला. त्यामध्ये 11 धावफलक. आता मात्र पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो येतो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एफर्ट्स लावावे लागतील, याच एफर्ट्सची मी चर्चा करत होतो. हाफ चान्सेस 50-50 चान्सेसला मात्र 100% मध्ये कन्वर्ट करावं लागेल. लढाई करावी लागेल, कारण की लढाई करणाऱ्याची चर्चा होते, मग तो आपल्या देशातला असो किंवा नसो. सेमीफायनलच्या मॅच मध्ये जे का वतलची चर्चा झाली, आपल्या संघाविरुद्ध तो धावा बनवत होता, तरी देखील त्याच्या संघर्षाची चर्चा होत राहिली. मॅच बदलते मित्रांनो. 30 चेंडूंमध्ये 30 धावा आपणही डिफेंड केल्या होत्या, विश्वचषक जिंकलं होतं, पण त्यासाठी लढाई करावी लागते. चमत्कार होतात, पण चमत्कार करण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते. या स्पर्धेला एका ऑपॉर्च्युनिटी सारखं पहा. कॉम्पिटिशन आणि प्रॉब्लेम्स ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होतील.
होतं मात्र लढिंग एस घेऊन चेंडू थोडासा मागे जातोय. एक धावेतून मात्र मेल. दोन्ही फलंदाज देखील अगदी शांतपणे डावाला थोडंसं पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. माहिती आहे त्यांना देखील, कारण की हे सिनियर गोलंदाज जसे मागे जातील आणि अनकॅप प्लेयर्स जसे मैदानाच्या आतमध्ये येतील त्यांच्यावरती आपण हावी होऊ शकतो. स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल निघाला गॅपमधून. धावा इथे मात्र मिळतात म्हणजे 4. अठरा धावा धावफलकावरती. आता मात्र पुन्हा एकदा टाप करण्याचा प्रयत्न. एक धावेतून मात्र मेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एकोणीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ओ आता मात्र स्कूप स्ट्रोक, बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार. ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहिला प्रमाणे हा स्ट्रोक जनरेट केला गेला. आविष्कारी स्ट्रोक अंडरआर्म क्रिकेटमध्ये हे आविष्कार इजाद केले जातात. पुन्हा एकदा शफल होऊन ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न. स्ट्रायकर इन वरती थ्रो आणि मी आली ती विकेट. विकेट इथे मात्र येते. फलंदाज इथे मात्र बाद झाला आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो नागेश. आणि गोलंदाजी मार्क वरती येतो आकाश. आकाश बॉलिंग मार्क वरती हॅट्रिक जर घेतली तर प्रथम कदम कडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल आकाश गुरसेसाठी. बघूयात आकाश कशा प्रकारे गोलंदाजी करतो. पहिलाच बॉल फुल टॉस, ऑन साईडला फक्त दिशा दिली आहे. आता एसवाय टर्फने देखील थोडेसे शोल्डर डाऊन केलेत आणि आकाशचा वापर इथे मात्र केला होता. 24 धावा धावफलकावरती 24 लाईन चेक केली जाईल. अवांतर धाव एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 25. पण आकाश आपल्या सोयीमध्ये एक तरी विकेट परचेस करतोय का